भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा कोलकाता येथील गंगासागर मेळा यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर 5 ते 17 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळसह देशभरातील कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली होती। नागपूर जिल्ह्यातील हजारो भाविक देखील यंदाच्या गंगासागर मेळाव्यासाठी कोलकाता या ठिकाणी रवाना झाले होते। यावर्षी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, हरियाणा, पंजाब आणि छत्तीसगडसह अनेक राज्यातील भाविकांनी सागर संगमात पवित्र स्नान करून कपिल मुनींचे दर्शन घेतले। या मेळ्यामध्ये भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद, विविध धार्मिक संस्था आणि आसाराम बापू आश्रमाच्या वतीने राहण्याची, खाण्याची आणि टेंटची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। नागपूर जिल्ह्यातून निघालेले हजारो भाविक रेल्वेने हावडा आणि कोलकाता या ठिकाणी पोहोचले। कोलकात्याच्या प्रसिद्ध बाबूघाट येथील विश्व हिंदू परिषदेच्या धर्मशाळेत काही काळ विश्रांती केल्यानंतर या भाविकांनी येथून पुढे 5 तासांचा अत्यंत दगदगीचा प्रवास केला। बसने प्रवास केल्यानंतर मोठ्या बोटीने गंगा नदी पार करावी लागली आणि त्यानंतर पुन्हा बसने प्रवास करून हे भाविक गंगासागर बेटावर पोहोचले। 13 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीच्या पवित्र शुभ मुहूर्तावर नागपूरसह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि नेपाळमधून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी गंगासागरमध्ये स्नान केले। येथील मुख्य आकर्षण असलेल्या कपिल मुनींच्या मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले, तसेच विविध टेंटमध्ये उपस्थित असलेल्या नागे महाराजांचा आशीर्वाद देखील घेतला। विश्व हिंदू परिषद आणि इतर सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था केली होती। हा प्रवास शारीरिकदृष्ट्या थकवणारा असला तरी मनाला समाधान देणारा ठरला, अशा भावना नागपूरच्या भाविकांनी व्यक्त केल्या। या संपूर्ण यात्रेदरम्यान कोलकाता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल भाविकांनी त्यांचे आभार मानले। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।